नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल म्हणजे आपल्या ब्लॉगवर. तर आज आहे वुमेन्स डे, तर त्याच्यासाठी आज आम्ही एक प्लॅन केलाय. प्लॅन म्हणजे आमच्या मॅडमने प्लॅन केलाय. तर आज आहे वुमेन्स डे. तर त्यासाठी मला असं वाटतं की वुमेन्स डे निमित्त आणि माझ्यासाठी काहीतरी खास करावं, स्पेशल करावं, की जेणेकरून मला असं स्पेशल फील झालं पाहिजे. त्यासाठी मी याला एक छोटंसं एकदम असं चॅलेंज दिलेलं आहे. तर जसं की मी सांगितलं, छोटासा एकदम माझ्यासाठी तर किंचित छोटासा चॅलेंज आहे. तर तो चॅलेंज असा आहे, ह्याला 24 आवर्स मला प्रत्येक गोष्टीला येस म्हणायचं आहे. हो, करेक्ट ऐकलं. हा प्रत्येक गोष्टीला मला हाच म्हणणार आहे, नाही म्हणू शकणार नाही आहे. हा, आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं एकदम किरकोळ चॅलेंज आहे. याला असं काय एवढं भीती का वाटते मला चॅलेंज मध्ये? अप्पी मजा ऐका ना. सो हा चॅलेंज बघायला तुम्हाला देखील नक्कीच आवडेल हे मला खात्री आहे. सो हा चॅलेंज आम्ही या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करणार आहोत आणि तुम्हाला देखील कळेलच कसा हा ब्लॉग असणार आहे. मला एक प्रश्न आहे. हा, बोल ना. येस म्हणजे एक्झॅक्ट काय, म्हणजे काय करायचंय मला, ते मला आयडिया येत नाहीये. नाईस क्वेश्चन. सो यस म्हणजे एक्झॅक्ट तुला काय करायचं मी तुला सांगते. मी जे काही म्हणेल, मी काही काम तुला सांगितलं, काही काम, आयदर ते भांडी घासणं असू दे, आयदर ते भाजी नाही, आयदर ते जेवण बनवणं असू दे, किंवा मला थोडंसं असं प्रिन्सेस ट्रीटमेंट हवी असेल तर ते त्याच्यासाठी मी तुला काहीतरी सांगू शकते. सो त्या गोष्टीमध्ये तुला येस म्हणायचं आहे. आणि हे तुला 24 आवर्स म्हणजे फुल डे यस म्हणायचं आहे. बिकॉज आज पूर्ण दिवस वुमन्स डे असणार आहे. तो पूर्ण दिवस तुम्हाला रात्री 12 नंतर वुमन्स डे संपतो गाईज. 9 तारीख सुरू तोपर्यंतच फॉलो. 24 आवर्स नाही. आता 1 वाजलेत. अर्धा दिवस तर संपवला. कुठे गेला? हे उठलीच 11 वाजता. हा, अर्धा दिवस त्याने असाच संपवला. उठायला आम्हाला 10 वाजले. त्याच्यानंतर नाश्ता बनवला मी. त्याच्यानंतर चहा बनवली नाही आम्ही. चहा बनवली नाही. चहा बनवायची होती, बट सगळं प्लॅन करेपर्यंत 1 वाजला आहे. कारण आम्हाला ब्लॉग देखील शूट करायचा होता. मी अशी दिसत नाही प्रॉपर. हां, सो जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं, आता वाजले 1 आणि ऑलरेडी हाफ डे निघून गेलेला आहे बिकॉज ऑफ आमचा टाइमपास. तर उरलेला जो काही दिवस आहे त्या ॲटलिस्ट त्या दिवसामध्ये तरी तू यस म्हण प्लीज. चल ठीक आहे, तुम्ही काय यार. सो मला असं वाटतं की वुमन्स डेला मला थोडंसं स्पेशल वाटलं पाहिजे, म्हणून मी ह्याच्या मागे लागून हा चॅलेंजला ॲक्सेप्ट करवलं आहे. असं काय ह्याच्यासाठी नाही आहे. ह्याच्या मागे किती मला मेहनत करावी लागली आहे ना, ते मलाच माहिती आहे. किती मनवावं लागलं आहे. सो हा जो चॅलेंज आहे हा करणार आहे. त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी ह्याच्याकडनं करून घेणार आहे. आय एम सो एक्सायटेड आणि सो हॅपी. त्यास खूप मजा येणार आहे गाईज. तो ब्लॉग बघायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन कोणी असेल तर त्याने सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. A few moments later. तर गाईज, हा ब्लॉगमध्ये जो चॅलेंज आहे तो मी आता स्टार्ट करणार आहे. आणि मला आज खूप मजा येणार आहे ह्याच्याकडनं काम करून घ्यायला. आणि मी बरीच कामं करून घेणार आहे. मी खूप असं रेडी आहे ह्याच्यासाठी. सो सगळ्यात आधी मला आता चहा प्यायची तलप लागलेली आहे. 1 जरी वाजला असला तरी मॉर्निंगपासून आम्ही चहा नाही प्यालो आहे. तर ॲक्च्युली दूध नाही आहे, दूध संपलं आहे, ते फॅक्ट आहे. तर आता आम्ही खाली जाणार आहोत सगळा बाजार भरायला. तिथून सुरुवात आहे. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मी ह्याच्याकडनं करून घेणार आहे चहा ना. तुम्हाला चहा बनवून देणार, राईट? येस. कसा पण झाला तर तुला प्यावं लागलं. हां, ठीक आहे. 1 दिवस मी ॲडजस्ट करेल. तसं काय एवढं काय त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. सो आजची चहा असणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण कसं काय पुढे करून घ्यायचं याच्याकडनं. सूर्यवंश महिना घेतो खीर खाऊन. जरी झालं तरी असं इथेच लागणार, म्हणजे तुझ्यावरच पडू दे. तर गाईज, आता मी निघालो आहोत सामान भरण्यासाठी. जात आहोत खाली. तर मी काय म्हणते, आपण चालत जाणार आहोत. तुला माहिती आहे खाली ऊन ठेवलंय. इथंच तर जायचंय. तरी पण एवढं ऊन आहे. एवढ्या उन्हामध्ये माझी इच्छा तर नाही चालत जायची. तर माझी इच्छा आहे की तुम्हाला गाडीवर घेऊन जायचं बाईकवर. येस. चावी आणायला. आता घरात जाऊन पुन्हा दरवाजा खोलून चावी घेऊन ये आणि मला गाडीवर घेऊन चल. काम आहे भाऊ यार. A few moments later. ऐक ना, मला आईस्क्रीम खायचे. मला. हां, बोल पटकन.
किती पण वाली ना, नो बजेट. नाही 20 रुपये. गजब बेइज्जती है. कोणते कोणते आहे? हे बाई ही वाली चांगली आहे. कुल्फी घे मला. कुल्फी नाही. थँक्यू. तर गाईज आम्ही आलो होतो न्यूली ओपन, आमच्या इथे एक न्यूली ओपन झालं आहे सुपर मार्केट तिथे. बट एवढं काय मला घेण्यासारखं तिथे अजून व्हरायटी ऑफ प्रोडक्ट नाही आहे, त्यामुळे आम्ही फक्त आईस्क्रीम घेतलं आहे. ऐक ना, काय माझे आईस्क्रीम संपले, मला तुझी आईस्क्रीम दे. तुला नाही नाही बोलायचं माहिती आहे ना. मग मी साठली सगळ्या. चालेल मला. खाणे आहे खाणे. तर आता आमचं सामान घेऊन झालेलं होतं आणि आता मी रिटर्न करायला चाललो आहे. तर आता पिशवी मी घेतलेली आहे आणि माझे हात आता खूप दुखत आहेत, सो मी आता पिशवी देणार आहे याच्याकडे. ओय काय पिशवी घे चल. बाईक चालवशील ना. अरे यार, ये तो मैंने सोचा ही नहीं. अरे बाईकला जाईपर्यंत पिशवी घे ना ॲटलिस्ट. अरे इथं तर आहे बाईक. फेल झालं यार गाईज, मलाच पिशवी घ्यावी लागणार आहे. तर आम्ही आलो आहोत रिटर्न. माझा अवतार बघा, लई ऊन आहे यार गाईज, उन्हाळ्यामध्ये कडक ऊन आहे खाली. बरं झालं गाडीने गेलो, अदरवाईज माझी तर हालत झाली असती. सो आता आलो आहोत घरी, दूध आणलेलं आहे आणि आता बनवणार आहे चहा. 2 वाजता तुला चहा प्यायचा आहे. मला प्यायचं चहा, तू नाही बोलू शकत. मग वाट कोणाची बघतोय हा? मग चहा कधी बनवायला जातोय? अरे आता कोण चहा पितो 2 वाजता चॅटिंग पण? कोणा बरोबर करतोय? मित्राबरोबर. तर मग अरे पण 2 वाजता कोण चहा मी पिते, मी पिते, मला प्यायचे. मग चहा नाही बनवणार, मग चहाच्या बदल्यात तू माझ्यासाठी काय बनवणार स्पेशल? ऊन आहे, उन्हाळा आहे, तर मला काहीतरी थंड. दही देतो तुला. दही साखर. मी आणले. द्यायचे मला पैसे. हा, त्याचे पैसे मी याच्याकडनं घेणार आहे. सो काय बनवणार? मला काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. दही आहे ना. थोडं दही देशील मला? दही ठीक आहे, चालतंय. तर माफ केलं, दही खाणार. चाल. मजा. आता दही घे, वाटीत काढ आणि दोघांना साखर दही टाकायची आण. तुला? हां, मला साखर पाहिजे किती? थोडीशी. किती स्पून? 2 स्पून साखर. ठीक आहे. ठीक आहे. 5 मिनिटं दे मला फक्त. 5 मिनिटं ना? हो. ठीक आहे, मग 5 मिनिटानंतर पुन्हा तुला सांगणार. अजून कसं पाहिजे तुला? अजून कसं पाहिजे? 15 मिनिटं झाली. 5 मिनिटं बोललेलास. कधी आणलं दही? जा ना, आण ना दही बाई. 2 वाट्या कर. असं का वाटतंय मला? थोडी थोडी मजा यायला लागली. कसं करायचं माहिती आहे ना? 2 वेगळ्या वाट्या कर आणि त्याच्यामध्ये वेगळं दही टाक, माझ्यामध्ये थोडीशी साखर टाक. गाईज तुम्हाला सांगते, मला खरंच मजा आहे त्याच्याकडनं काम करून घ्यायला. आतापर्यंत मी 3-4 कामं तर चिपकवले. आईस्क्रीम खाल्ली आहे, त्याच्यानंतर त्याला मी काय गाडीने न्यायला लावलं आहे बिकॉज ऊन होतं. आता दही, आणि त्याच्यानंतर अजून हळूहळू माझ्या डिमांड्स वाढणार आहेत. सो बघत राहा व्लॉग. का आला परत? दही इथं आहे ना. हे दूध आहे. दूध पण घेऊनच जा मध्ये. हा, पिशवी कशी ठेवलेस? पडायला खाली ठेव. ओय ओय, कसं त्याला बोलत ओय काय? इथे ये. हे पाहिजे की नाही तुला? पिशवी हे खाली तुला दे. पाहिजे. पिशवी पडणार आहे, पिशवी खाली दे. माझी बॅग. झालं रेडी? रेडी झालं काय?
हा ये चल घेऊन. अरे दिसत नाहीस तू. पकड. हा थँक्यू सो मच. एवढा लई पॅक नाही भरून दिलायस एकदमच. नाही माझ्यासाठी. तुझं ऑलरेडी पॅक आहे. तर आता 5 वाजलेले आहेत आणि संध्याकाळ झालेली आहे आणि जे सकाळी पेंडिंग राहिलेलं ते मी आता त्याच्याकडनं करून घेणार आहे. म्हणजे चहा सकाळी त्याने बनवून नाही दिलेली बिकॉज लेट झालेला, त्यामुळे त्याने ते टाळलं. पण आता मी त्याला चहा बनवायला सांगणार आहे बिकॉज अजून दिवस संपलेला नाही आहे. सो आता मी जाते, तो झोपलेला आहे आणि मी त्याला सांगणार आहे मला चहा प्यायचा. सो बघूया कसा झोपलाय. ओय उठ आता. वाजले किती? 5 वाजले. किती वेळ झोपून राहणार आहेस? हा किती झोपा काढणार आहेस? चल आता मला चहा प्यायचा, चहा बनवून दे. तू दुपारी पण नाही बनवलीस, तेव्हा पण तू नाटक केलंस की नाही नाही आता नको, लेट झालाय. चल उठ. तू मोबाईल घेऊन काय फिरत असतो नुसती? आवडतं बोला. आता मी ब्लॉगर आहे ना, तर असं ऐसा मेरे को पसंद आहे मोबाईल लेके घूमना. चल आता चहा बनवायला घेशील ना? मला चहा प्यायची, ठीक आहे? हो आता तुम्हाला चहा बनवून देणार. आणि चहा बरोबर काय मॅगी मी बनवलेली आहे गाईज, बिकॉज सगळं त्याच्याकडनं पोसायला नाही जमणार मला माहिती आहे. तर मी मॅगी बनवली आहे नाश्त्याला आणि ह्याला चहा बनवायची आहे. सो चल उठ आता, उठ नाटकी उठ. नाही नाही उठ, मला आता प्यायचे. 5 वाजले यार. तू जोपर्यंत उठणार ना तोपर्यंत मी कॅमेरा चालू ठेवणार आहे. त्याशिवाय उठला नसता हा मला चांगलंच माहिती आहे. चलो किचन में. सी मी मॅगी बनवलेली आहे. काय बोलतो यार? नक्की कळत नाही वुमन्स डे की काय आहे. ह्याच्यात पण ह्याचे डिमांड्स. आता बोलतो मी नाश्ता करणार आणि मग चहा बनवणार. ठीक आहे चालेल, आधी नाश्ता करूया आणि मग चहा बनवतो. ते वरती टॉपिंगचा काय अर्थ असतो बाळा? हा हा आता बोल. नाही बोल बोल, तू काय बोलत होता? कसला भडकत होता माझ्यावरती. आणि आज स्पेशल डे आहे, स्पेशल फील करवायचं आहे आणि भडकतोय माझ्यावरती. A few moments later. मस्त चाललंय तुझं. जमतंय ना चहा बनवायला? होते ना चहा? जास्त ते चहा पावडर जास्त नाही ना टाकली, नाही तर ते हे टाकली आहे तू यायचं मला सांगायला. शानपट्टी. आणि ह्याच्यानंतर काय बनवणार आहे तू माझ्यासाठी? ते आपण नंतर डिसाईड करू. ते मी नंतर डिसाईड करेन. ह्याच्यानंतर आता त्याने चहा बनवला, मग तुम्हाला मी क्लिअर दिसत असेल. आता मी त्याच्याकडनं चहा बनवून घेतलेली आहे. आणि ह्याच्यानंतर माझा प्लॅन आहे, मी त्याच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणार आहे. खूप तो ॲग्री होऊ दे, मला माहीत नाही की तो तयार होईल की नाही, बट माझा प्लॅन आहे डोक्याला मसाज करून घ्यायचं आहे मी त्याच्याकडनं. बघू. चहा माझी चहा. थँक्यू. चीयर्स. चहा रेडी आहे. आता मी तिथे बाहेर बसणार आणि चहा पिणार आहे. सो त्याच्यासाठी काय करायचं आहे? बाहेर बसण्यासाठी मला बाहेर बसायचं चहा प्यायला. बाहेर काहीच नाही बसवलं, मी खाली बसू का प्लीज? फक्त ती चेअर, फक्त तुझ्या बाजूला चेअर आहे तेवढी ठेवायची आहे प्लीज. तू असं करणार? तू ना यस बोलणार आहे मला सगळ्या गोष्टीला, नो नाही बोलणार आहे? असं काय करतो? एका दिवसासाठी पण तू मला यस नाही बोलू शकत का? ॲटलिस्ट 1 डे. मी जास्त पण काय तुझ्याकडे डिमांड नाही करत आहे, माझ्या छोट्या छोट्याच डिमांड आहेत. अरे आज काय करतो? मी याच्याकडनं करूनच राहणार आहे. बाहेरच राहा.
की नाही सांग. येस, अंगठा असं थंब दाखव, थंब बघा. ये चल चेअर उचल प्लीज. आधी सांगते, तू नाही बसायचं, मला द्यायचं बसायला. सगळं रेकॉर्डेड होते. तू बसलास तर मग लोकांना दिसणार की हा असा किती पक्का नाही आहे बोलण्याचा, जुबानचा पक्का नाही. सगळं तिच्या आणून बाल्कनी मध्ये बसून चहा प्यायची मजा आहे ना, आणि विथ सेवा अँड सर्व्हिस ही वेगळीच आहे. सो तर आता चहा झालेली आहे, अजून माझी चालू आहे. आता नेक्स्ट माझी अजून एक इच्छा आहे. विचार काय? विचार ना मोठ्याने काय? माझ्या डोक्याला तेल लावायचं आहे. हा काय बोलतो? काय बडबडतोय? पागल विगल झालास काय? एका दिवसात एवढा पागल झालास काय? यस बोलून बोलून. कसं वाटतं पण मला सांग ना, तुला असं आतापर्यंत तू किती किती मोजून 2-3च केलंस ना, जास्त पण नाही मी तुला करायला लावलं. तर तू यस यस बोलून तुला कसं वाटलं? जे मी रोज तुला यस यस बोलत असते सगळ्या गोष्टीला, कसं वाटलं तुला? शेंबड्या कसं वाटलं? बोल ना. ते बघ हे गरम आहे अजून पण, असा चटका लावेल. अरे कुठे गेला? हा तेल लावणार ना डोक्याला? ओके. माझी केस बघ कशी झालेली आहेत. मी केस धुतल्यापासून तेलच नाही लावलाय. तर आज मला एक गोल्डन चान्स मिळालाय गाईज, गोल्डन अपॉर्च्युनिटी. नेहमी मी आईकडे गेल्यानंतर तेल लावते, बट आज मला माझा नवरा तेल लावणार आहे डोक्याला. एक गोल्डन चान्स, तो मला नाही नाही बोलू शकत आज. चलो पटापट काम करो. चंपी पण करा मस्त तेल मालिश. अरे तुला थोडासाच आहे डॅन्ड्रफ, आणि मी त्यासाठी शॅम्पू पण लावते. जे माझे शॅम्पू आहे ते वापरून वापरून संपवलेत. ते मी एक उरला आहे ना, एक आहे ना शॅम्पू तू आता लपवून ठेवतेस कुठेतरी माझ्याच ड्रॉवर मध्ये. ते मी उद्या यूज करेन. आणि स्वतःचा शॅम्पू त्याने एवढी मोठी बॉटल आणली आहे, तर मी वापरायला नको म्हणून काढून त्याने वेगळी किती बाराच आहे हा. आणि मला सांग तू लपवून ठेवते. चल आता गुपचूप तेल मालिश कर. ऐकू हळू कर. तर गाईज मी याच्याकडनं तेल लावून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. प्रॉपर अशी चंपी करून घेतली आहे. आणि आत्ता मी त्याच्याकडनं हेल्प घेणार आहे मेथी साफ करायला. बघूया तो करतो काय. अभी मजा आएगा ना भिड़ो. होत आहे. आता तुम्हाला हेल्प करणार आहे मेथी साफ करायला. येस और नो? हा पटकन बोल, माझा हात दुखायला लागला. अरे क्या हुआ? अरे सकाळी तर मोठ्या दरात मी करणार आहे. मी हा चॅलेंज एक्सेप्ट केला आहे. अरे आज मला स्पेशल फील करवायचं आहे यार. ऐसा क्या करताय तू? चल घे. हेल्पच मागितले, असं पण नाही बोल की पूर्ण साफ करून दे. हेल्प कर मला. चल खाली बस आणि हेल्प करायला. वरती घाल नाही करायचे. क्रिकेट मॅच चालू आहे फायनल यार. जे आता लोडिंग मध्ये चालू आहे बघ. नेटवर्क गेलाय बघ. अरे पण ते बघता बघता पण तू ऍटलीस्ट करू शकतो ना. दे इथं समोर विंडो मी असं करणार. मी असं
असं बघून करायचं, किडे पण टाकशील त्याच्यात. ह्याचं काय ठरलं नाही आज 24 में मिले टॉप क्वालिटी, इसलिए हम देते हैं लाइफ टाइम मदर प्रॉमिस. तू करना यार, तू मला कसं सांगतोय? मजा आ रहा है, मजा आ रहा है. साला ये दुख काय खतम नहीं होता बे. तर गाईज मेथी साफ करून झालेली आहे, भाजी बनवून झालेली आहे, डाळ भात झालेला आहे, सगळं जेवण रेडी आहे. थांब मी गॅसवरती लावलंय, मला बघू दे आधी करपायचं. हां म्हणजे डाळ होते सी. तुला ऑमलेट करायचं आहे? वुमन्स डे आहे आणि यांची फरमाईश ऑमलेट खायचं आहे, तर मला बनवायचं. ठीक आहे मी बनवेल, पण माझी पण एक फरमाईश आहे. माझी एक शेवटची इच्छा आजच्या दिवसाची ती आहे, ती आता तुला पूर्ण करायची आहे. आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी तू माझी इच्छा पूर्ण केलेल्या आहे, तर माझी एक शेवटची इच्छा आहे. वुमन्स डे आहे, स्पेशल आहे, म्हणून संध्याकाळी काहीतरी गोड झालं पाहिजे. रात्री साखर रेडीमेड असते, मला तुझ्या हाताने बनवून पाहिजे. मला रेडीमेड असं काय नाही पाहिजे. माझे केस का असे दिसत आहेत. सो माझी अशी इच्छा आहे की आमच्याकडे एक फालुदा आहे, फालुदा मिक्स जो रेडीमेड येतो ना ॲक्च्युली गाईज, तो वाला आणलेला आहे मी. तर माझी अशी इच्छा आहे की ह्याने तो बनवून मला द्यावा. ऐकला? मला नाही येत, तू मदत करता. ट्राय कर. मला काय येतं, मी काय फालुदावाली आहे काय? मी काय आईस्क्रीमचं माझं बिझनेस ट्राय करू. माझी मी केस बनवू नाही असं पकड ना. शकत. मी ट्राय करू शकतो. माझी केस ना अशी वरवर 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 वरवर. मी ट्राय करू शकतो गाईज. मी कधी केलं नाही. खराब झालं त्याची गॅरंटी मीही घेणार नाही. ठीक आहे ना. चहा कसा खराब झालेला? हा तुम्हाला सांगताना चहा बनवलेला ऍक्च्युली मेहनत घेतली पण बिचाराने, तो पण खराब झाला. थोडासा ओके पानसट होता. होता. मी अर्धा फेकून दिला, गोड जास्त झालेलं त्याच्यामुळे. पण ठीक आहे, तू ट्राय केलं, मी त्याला ॲप्रिशिएट करेल. सो आता पण तू ट्राय कर, मी ॲप्रिशिएट करेल. फेकल्या वारदा नाही फेकू नाही शकत भाई, फालूदा आहे तो, फालूदा आहे. चालू झाली मॅच. हा मॅच चालू झालेली आहे. सो आता आम्ही काय करणार आहोत, एक तास आधी आम्ही जेवण घेणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही फालुदा बनवायला घेणार आहोत शेवटचा. आणि मी ह्याला सांगणार आहे कसा करायचा. सो बघू. One eternity later. हे घे, आजच्या दिवसाची तुझी शेवटची सेवा. ओ रिअली? ते बनवलंय फालुदा. फक्त आईस्क्रीम नाहीये. आईस्क्रीम का नाही आहे मिसिंग? कोणी बनवला? तू बनवलास? हा तोंड बघू जरा, थोबाड बघू इथे. हा मी बनवलाय. शान्या. सो गाईज आजचा दिवस आम्ही संपवत आहे स्वीट ह्याने. अरे हे लागणार, याला स्पून लागणार. का जास्त शेवया आहे त्याच्यावर. कोणी बनवल्या? मी. आम्ही काय स्वतः बघत बसला मॅच आणि मला 10 वेळा आठवण करून देऊन हा फालुदा बनवायला लावलाय. मग हा फालुदा मी बनवलाय. शेवटचं जे काही आहे हा ते मी बनवलाय. आणि हा ब्लॉगचा एंड आता मी तेच करणार आहोत. मी तेच चीयर्स. इंडिया जिंकल्याबद्दल. हा आज इंडिया जिंकली गाईस, जिंकली. सो म्हणून त्यासाठी एक स्वीट म्हणून आम्ही हे खातो. काय कुछ मीठा हो जाए. कुछ मीठा हो जाए. येस करेक्ट. जा ना स्पून. काय थांब जरा. असं पिऊ शकतो तू. अरे पण शेवया आहे त्याच्यामध्ये. मीच आणायचं स्पून. तुला माहिती अजून 12 नाही वाजलेत. अजूनही 15 मिनिटं बाकी आहेत 12 वाजायला. वुमन्स डे संपला नाहीये तरी स्पून आण, हे आण, ते आण. सो अशा प्रकारे हा आजचा दिवस समाप्तीला आलाय गाईज. खूप मजा आली मला याच्याकडनं. खूप सारी माझं कुठे ह्याच्याकडनं खूप सारी कामं करून घ्यायला एक, आणि असं खूप भारी फील झालं. म्हणजे असं जरा थोडंसं रिलॅक्स शेवयाच नाहीये. कोणाच्या ह्याच्यात? माझ्या ह्याच्यात शेवया नाही आहे. तुझ्या तर शेवयाच नाहीये. तुझ्या ते टाक ना थोडे मला. ते हे करताना बाटंबाटी करताना हे डिवाइड करताना थोडंसं हे झालंय. तो ओतलं वाटतं मला. हा मी असं हलवून होतलं, पण त्या शेवया कमी जास्त झालं तर माझ्यातलं थोडंसं हे तुझ्यामध्ये घे दूध त्याच्यातलं. सो गाईज एकंदरीत आज खूप मजा आली. खूप मजा, मला तर जास्त मजा आली बिकॉज मी ह्याच्याकडनं खूप कामं करून घेतलेली आहे. तुला कसं वाटलं? तुझं कसं होतं आजचा दिवस?
एवढी काय केली नाही कामं, ठीक होती. 2-3 छोटे मोठे कामं, तेल काय लावणं आणि मेथी काय साफ करणं, हे असं काय मोठं काम नाही. जेवण तर केलं नाही. जेवण बनवायला सांगितलं असतं तर मग खरी मजा आली असती. खरी अद्दल जेवण झाली कधी बनवलं? दिवसातून एक टाइम जेवण बनवलं. असती. म्हटलंच मी बनवलं ना, जर मी बोलली असती की नाही तू बनव, तुझ्या हातचं खायचं, तर तू नो बोलू शकला असतास का? बोलू शकला असतास का? तुला पण चांगलं जेवायचं होतं. हा यार, मला असं एकदा जेवण बनवलेलं, त्यामुळे मला व्यवस्थित जेवायचं होतं असं. आणि ठीक आहे, जेवण तू तसं चांगलं बनवतो, असं एवढं काय नाही, चांगलं जेवण बनवतो. पण जेवण केल्यानंतर जो पसारा असतो तो खूप जास्त असतो, त्यामुळे मला ती रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी जेवण बनवलं. सो आता माझे हात दुखायला लागलेले आहे. हा ब्लॉग आता आपण इथे सेंड करूया. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. हो, तोपर्यंत चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा माझ्या नवीन ब्लॉगसाठी, अपडेटसाठी. आणि सो आता भेटू नवीन ब्लॉगला. असो तोपर्यंत बाय.